नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचे माझ्या यूट्यूब चॅनलवरती. आजचा हा दिवस तुम्हाला सुखाचा, आनंदाचा आणि छान जावोत एवढीच मी आपल्या स्वामींच्या चरणी प्रार्थना करते. आणि आपल्या आजच्या या नवीन आणि सुंदर व्हिडिओला पुन्हा एकदा नव्याने सुरुवात करते. भक्तांनो, बघाच सोमवारी 6 ऑक्टोबरला आलेली आहे कोजागिरी पौर्णिमा. या कोजागिरी पौर्णिमेचा प्रारंभ कालावधी हा आज दुपारी 12:23 सुरू झाला आहे आणि या पौर्णिमेची समाप्ती ही 7 ऑक्टोबरला सकाळी 9:17 होणार आहे. म्हणून जी कोजागिरी पौर्णिमा आहे तर ती आपल्याला आज म्हणजे या 6 ऑक्टोबरला साजरी करायची आहे. बघा, वर्षभरात एकूण 12 पौर्णिमा येतात आणि त्या 12 पौर्णिमांपैकी काही पौर्णिमा ह्या अत्यंत प्रभावी मानल्या जातात. त्यापैकीच कोजागिरी पौर्णिमा ही अतिशय महत्त्वाची पौर्णिमा मानली जाते. कारण पौराणिक कथेनुसार समुद्रमंथनातून देवी लक्ष्मीचा जन्म हा याच कोजागिरी पौर्णिमेला झाला होता. याच दिवशी देवी समुद्रातून प्रकट झाली आणि त्यामुळे ही पौर्णिमा अत्यंत महत्त्वाची आणि सर्वात शुभ मानली जाते. या कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी रात्री धनसंपत्ती देणारी देवी ही लक्ष्मी स्वरूपात पृथ्वीवरती फिरत असते आणि आपल्या भक्तांना ती आशीर्वाद देत असते. जो व्यक्ती या कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी रात्री 12 वाजेपर्यंत जागून देवीची लक्ष्मीची सेवा उपासना करत असतो तर त्या व्यक्तीवरती देवी लक्ष्मीचा आशीर्वाद हा प्राप्त होतो. माता लक्ष्मी त्या व्यक्तीला धन, संपत्ती, ऐश्वर्य प्रदान करत असते. आणि ज्या घरात कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी लक्ष्मीची कोणतीच सेवा केली जात नाही किंवा रात्रीपर्यंत जागरण केलं जात नाही किंवा रात्री 12पर्यंत घरात सगळीकडे अंधार असतो, अशा घरात लक्ष्मी नाही तर लक्ष्मीची बहीण ही अवलक्ष्मी प्रवेश करते. म्हणून त्या घरामध्ये वर्षभर आर्थिक समस्या येतात, पैसा टिकत नाही आणि त्या घराची भरभराट होत नाही. बघा, म्हणून बरेच लोक या पौर्णिमेला रात्री 12पर्यंत जागून माता लक्ष्मी, कबीरदेव, इंद्रदेव, चंद्रदेव यांचे जे पूजन आहे तर ते करत असतात. कारण या दिवशी लक्ष्मीची पूजा केल्याने धनप्राप्ती होते आणि घरात समृद्धी नांदत असते. या पौर्णिमेच्या दिवशी चंद्र हा आपल्या 6 कलांनी परिपूर्ण असतो. त्याची किरणं अमृतसमय गुणांनी ही भरलेली असतात. असे म्हटले जाते, या दिवशी चंद्रदेवांची पूजा करणे अत्यंत शुभ मानले जाते. या दिवशी चंद्रातून अमृताचा वर्षाव होत असतो आणि म्हणूनच अनेक जण या दिवशी मसाला दूध जे आहे तर ते चंद्रप्रकाशात ठेवतात आणि त्यानंतरच हे दूध जे आहे ते ग्रहण करतात. यामुळे माता लक्ष्मी, चंद्रदेव यांचा आशीर्वाद देखील प्राप्त होतो आणि आपल्याला आरोग्य संदर्भात ज्या काही समस्या आहेत तर त्या देखील दूर होतात. बघा, हा दिवस सर्वात शुभ मानला जातो आणि म्हणूनच या दिवशी उपायांना, सेवांना विशेष महत्त्व दिले जाते. असे म्हटले जाते की या दिवशी माता लक्ष्मी ही आपल्या घरात सूक्ष्म स्वरूपात वास करत असते आणि जो भक्त तिच्या सेवा किंवा उपाय करतो तर त्याला ती सुख, समृद्धी, ऐश्वर्य हे प्रदान करत असते. म्हणूनच आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला याच पौर्णिमेला करायचा एक अत्यंत प्रभावी उपाय सांगणार आहे. आज खूप काही नाही जमलं तरीही चालेल, पण जर लवंगांचा हा एक उपाय तुम्ही केला तर तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होतील. घरामध्ये अखंड स्वरूपाने माता लक्ष्मी स्थिर राहील. धनाच्या ज्या काही समस्या आहेत त्या दूर होतील. घराची आणि घरातील प्रत्येक व्यक्तीची भरभराट होईल. बघा, लवंग ही माता लक्ष्मीला विशेष प्रिय आहे. लवंगांचा सुगंध हा माता लक्ष्मीला आकर्षित करतो आणि पौर्णिमेला लवंगांचा उपाय हा लाखात एक असतो. आपल्यालाच पौर्णिमेच्या दिवशी संध्याकाळी 6 ते 12 या कुठल्याही वेळात हा उपाय करायचा आहे. सगळ्यात पहिले काय करायचं, माता लक्ष्मीची मूर्ती असेल किंवा माता लक्ष्मीचं तुमच्याकडे टाक असेल, श्रीयंत्र असेल तर त्याच्यावर पंचामृत घालायचं आहे. पंचामृत नसेल, शुद्ध पाणी घाला आणि त्या मूर्तीला स्वच्छ धुवून घ्या. आता ही मूर्ती देवघरामध्ये एका ठिकाणी किंवा चौरंगावर किंवा एखाद्या पाटावर ठेवून द्या. माता लक्ष्मीच्या समोर सगळ्यात पहिले शुद्ध तुपाचा दिवा लावा. बाजूला उदबत्ती लावा. हळदी, कुंकू, फुलं, अक्षदा हे सगळं काही विधियुक्त पूजन जे आहे ते करून घ्या. यानंतर आपल्याला घ्यायच्या आहेत फूलवाल्या 21 अख्ख्या लवंगा. लवंगा ह्या एका तुम्हाला प्लेटमध्ये घ्यायच्या आहेत आणि 21च्या 21ही लवंगांना तुम्हाला गुलाबाचं अत्तर लावायचं आहे.
जर तुमच्याकडे गुलाब अत्तर नसेल तर तुम्ही इतर अत्तर लावलं तरीही चालेल. हे अत्तर तुम्हाला सगळ्या लवंगांना लावून पुन्हा त्या लवंगा त्या प्लेटमध्ये ठेवायच्या आहेत. आता एक लाल रंगाचा धागा घ्यायचा आहे आणि त्या लाल रंगाच्या धाग्यामध्ये तुम्हाला 21 लवंगा गुंफायच्या आहेत. या लवंगांची तुम्हाला माळ तयार करायची आहे. आता तयार केलेली 21 लवंगांची माळ तुम्हाला तुमची इच्छा व्यक्त करत, माता लक्ष्मीचं स्मरण करत माता लक्ष्मीला अर्पण करायचे आहे. त्यानंतर तिथेच बसून तुम्हाला 7 वेळा कनकधारा स्तोत्राचे पठण करायचे आहे. तुम्हाला कनकधारा स्तोत्र येत नसेल तर तुम्ही 7 वेळा श्री सुक्तम म्हटले तरीही चालेल. श्री सुक्तम किंवा कनकधारा स्तोत्र ही सेवा करून झाल्यानंतर तुम्हाला एका वाटीमध्ये कापूर घ्यायचा आहे आणि त्या कापरामध्ये तुम्हाला 7 लवंगांचे आणि 2 मिठाचे खडे घालायचे आहेत. लक्षात ठेवा, लवंगा ज्या घ्याल त्या अख्ख्या असाव्यात, फुलासगट असाव्यात आणि 2 मिठाचे खडे. आता मीठ आणि लवंग हे कापरासोबत प्रज्वलित करायचं आहे आणि त्याचा धूर माता लक्ष्मीला आणि घरातल्या 4ही दिशांना तुम्हाला अर्पण करायचं आहे. यानंतर लवंगांची माळ जी माता लक्ष्मीच्या गळ्यात आपण अर्पण केलेली आहे ती रात्री 11, 11:30 या दरम्यान काढायची आहे आणि बाहेर जो चंद्राचा प्रकाश येईल त्या चंद्रप्रकाशामध्ये थोडा वेळ ही लवंगांची माळ ठेवायची आहे, जेणेकरून हे लवंग सिद्ध होतील. त्यामध्ये जे काही तुम्ही मागितलं असेल, जी इच्छा व्यक्त केली असेल तर ती इच्छा पूर्ण होईल. आता थोडा वेळ ही लवंगांची माळ चंद्राच्या प्रकाशात ठेवल्यानंतर तिथून ती उचलायची. एक कापड किंवा एखादं लाल रंगाचं कागद घ्यायचं आणि त्याच्यामध्ये ही लवंगांची माळ पुडी करून ठेवायची. ही लवंगांची 21 लवंगांची जी माळ आहे ती तुम्हाला आज कोजागिरी पौर्णिमेपासून आपल्या कपाटात किंवा आपल्या पैशांच्या पाकिटात ठेवायची आहे. तुम्ही ही माळ 1.25 महिना किंवा वर्षभर सुद्धा ठेवू शकता. यातील एकही लवंग काढायची नाही किंवा हरवायची सुद्धा नाही. 1.25 महिना किंवा 6 महिने, वर्ष पूर्ण झालं, तुम्हाला असं वाटलं की आता माझ्याकडे पैसा आलेला आहे, पैशांची समस्या दूर झालेली आहे, लक्ष्मी माझ्या घरात स्थिर आहे, ज्या गोष्टीसाठी मी हा उपाय केला ती माझी इच्छा पूर्ण झालेली आहे, त्यावेळेस ही लवंगांची माळ कुठल्याही पौर्णिमेच्या दिवशी माता लक्ष्मीच्या मंदिरात घेऊन जायची आणि माता लक्ष्मीच्या मंदिरात गेल्यानंतर तिच्या चरणांच्या जवळ ती 21 लवंगांची माळ अर्पण करायची. हा उपाय तुमच्यासाठी अत्यंत सिद्ध ठरेल. तुमच्या मनात जे काही तुम्हाला हवं आहे ते सगळं मिळेल. खूप साधा उपाय आहे. या पौर्णिमेचा हा विशेष प्रभावी उपाय आहे. नक्की करा आणि आजचा हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करा.